नमस्कार. एका विशेष कामाच्या संदर्भात हा संपर्क करतो आहे. मी संजय आवटे, संपादक लोकमत. आपण पाहतो आहोत की महिलांविषयीचे अत्याचार आणि या सगळ्या बातम्या अलीकडे वर्तमानपत्रात उमटत आहेत, टी व्हीवर आपण बघतो आहोत. महिला पुढे गेली पण तरीसुद्धा तिला मागे खेचण्याचा प्रयत्न सातत्यानं होताना दिसतो. कधी कोयता उगारला जातो, कधी तिला आणखी भयभीत केलं जातं. महिलेला प्रामुख्यानं अंधाराची भीती दाखवली जाते. बाहेर अंधार आहे, 7च्या आत घरात ये. म्हणजे बाहेर जेव्हा ती रस्त्यावर उतरते तेव्हा अंधारामध्ये तिला त्रास देणारा असतो तो पुरुषच. आणि तुला बाहेर त्रास होईल, तुझं शोषण होईल म्हणून तिला घरात बंदिस्त करू पाहतो पुरुषच. हे एका अर्थानं पुरुष सत्तेचं, पुरुषी व्यवस्थेचं कारस्थान आहे. बाईच्या भोवती तुरुंग तयार करायचा. तू कितीही शिक, तू कितीही प्रगती कर, कितीही मोठी नोकरी कर, कितीही मोठा उद्योग उभा कर, काही कर, पण शेवटी तुला पुरुषांच्या आधारानंच उभं राहायचं आहे. तुला एकटीला काही करता येणं शक्य नाही. अशा प्रकारे हेतुतः जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. आणि मग स्त्रीला दुय्यम वागणूक कशी मिळेल यासाठी पुरुषी व्यवस्था आग्रही असते. आपल्याला हे बदलून टाकायचं. आणि बदलून टाकायचं असेल तर आपल्याला त्या अंधारावर मात करावी लागेल. ज्या अंधाराची भीती दाखवली जाते स्त्रियांना, ती भीती बंद करावी लागेल. ते घाबरणं बंद करावं लागेल. आणि हे सांगावं लागेल की आम्ही सुरक्षित आहोतच, महिला सुरक्षित आहेत, महिला सक्षम आहेत. अडचण आहे तुमच्या घाणेरड्या विकृत नजरांची. या विकृत नजरा बंद करा, या विकृत नजरा बदला, म्हणजे आपोआपच महिला सुरक्षित आणि सक्षम होतील. काम करायला हवं तर या विकृत नजरांच्या अनुषंगानं. आणि मुख्य म्हणजे महिला अगदी सहजपणे रात्रीसुद्धा फिरू शकतील अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला निर्माण करावी लागेल. त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. महिलांना हव्या त्या कपड्यांमध्ये, हव्या त्या पद्धतीनं अगदी रात्रीसुद्धा कामासाठी किंवा सहजपणे फिरता यावं, असं मुक्त शहर आपल्याला उभं करावं लागेल. आणि म्हणून आम्ही असा विचार केला की या प्रकारे एक वेगळा उपक्रम आमच्या मनात आला. 22 डिसेंबर ही वर्षातली सगळ्यात मोठी रात्र आहे. बरं, ही रात्र सगळीकडेच असते. म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये तुम्ही कुठेही जा तर सगळ्या देशांमध्ये सगळ्यात मोठी रात्र ही 22 डिसेंबरला असते. तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, जातीचे असा, पंथाचे असा, 22 डिसेंबर ही सगळ्यात मोठी रात्र आहे. या सगळ्यात मोठ्या रात्री महिलांनी अंधारावर मात करायची, रस्त्यावर उतरायचं आणि रात्रीचा पराभव करायचा. भेडेवाडा आता राष्ट्रीय स्मारक होतोय, त्यावरून आठवलं, खरोखरच जर सावित्रीबाई फुले, फातिमा शेख त्यावेळी उतरल्या नसत्या रस्त्यावर तर काय झालं असतं. आजही रस्त्यावर आपल्याला उतरायचं आहे त्या अंधाराचा पराभव करण्यासाठी. महिला एरवी एवढं सगळं करतात, इतरांसाठी सगळं करतात, स्वतःसाठी मात्र काहीच करत नाहीत. यावेळी 22 डिसेंबरला जो नाईट वॉक आहे त्यात महिलांनी स्वतःसाठी रस्त्यावर उतरणं अपेक्षित आहे, इतरांसाठी नाही, स्वतःसाठी. इथे कोणी सेलिब्रिटी असणार नाही, तुम्हीच सेलिब्रिटी आहात. इथे बाकी काही असणार नाही. तुम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर उतरायचं आणि लोकांना सांगायचं की रात्रीची भीती आम्हाला दाखवू नका, आम्ही रात्रीला भीत नाही, आम्ही अंधाराला भीत नाही, आम्ही अंधारावर मात करतो आहोत. म्हणून हा उपक्रम आहे. 22 डिसेंबरला रात्री 10 वाजता अलका टॉकीज चौकात सगळ्या महिला जमतील, तिथे सुरुवात होईल आणि मग हा नाईट वॉक सुरू होईल. नदीपात्रातून आपण शनिवार वाड्यावर येऊ आणि क्रांतीची मशाल पेटू. येताना पूर्णपणे सेलिब्रेशन असेल, जल्लोष असेल, आपण गाणी म्हणू, गप्पा असतील, पथनाट्य असतील, नाटुकली असतील, फ्लॅश मॉब असतील, आपण परफॉर्म करू, धमाल करू, आपण मजा करू. मजा करत करत आपल्याला पुढं जायचं आहे आणि पुढे जाऊन शनिवार वाड्यावर मशाल पेटवायची आहे. शिवाय मध्ये तुम्हाला चहा, पाणी, कॉफी, फूड असे सगळे स्टॉल्स असतील. अशी भरपूर मजा असणार आहे. त्यामुळे धमाल करायची आपल्याला. अगदी अ, काही महिला फुगड्या खेळतील, तर काही महिला अगदी आगीशी खेळसुद्धा खेळतील, मल्लखांब खेळतील. अशी अगदी जोरदार मैफल असणार आहे. या सगळ्या नाईट वॉकसाठी तुम्हाला सज्ज व्हायचं आहे, तुम्हाला यायचं आहे.
आणि मला असं वाटतं की हा केवळ इव्हेंट नाही आहे, ही चळवळ आहे, हे आंदोलन आहे. हे सांगण्यासाठी सगळ्या व्यवस्थेला की तुम्ही स्त्रियांना दुय्यम समजू नका, तुम्ही स्त्रियांना तुरुंगात बंदिस्त करू नका, तुम्ही तुमच्या विकृत नजरा बदला. स्त्रीला तुम्ही दुर्गा आणि आणखी काही मानू नका, स्त्रीला तुम्ही माणूस माना, माणूसपणाचे सगळे हक्क द्या. यासाठी आपलं हे आंदोलन आहे. आणि म्हणून 22 डिसेंबरचा नाईट वॉक फार महत्त्वाचा आहे. या नाईट वॉकला तुम्ही यावं, तुमच्या संपर्कातल्या महिलांनी यावं. यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्यावा. तुमच्या सोसायटी, तुमच्या संघटना, तुमचे महिला बचत गट, तुमच्या चळवळी, तुमच्या शिक्षण संस्था, या सगळ्यातल्या महिला मुली या इव्हेंटसाठी आल्या पाहिजेत, या चळवळीसाठी आल्या पाहिजेत. जरा कळू द्या, जरा कळू द्या समाजाला, जरा कळू द्या लोकांना की शक्ती काय आहे. अंधाराचं भय दाखवणारं जे काही कारस्थान आहे ते उधळून लावण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यायला हवा. आणि म्हणून सखे, तू आज अंधारावर मात करशील तर उद्या नक्की जिंकशील. पण आज जर अंधाराला घाबरून पळ काढशील तर कदाचित हा अंधार तुला गिळून टाकण्याचा प्रयत्न करेल. म्हणून आपल्याला हा पुढाकार घ्यायचा आहे. आम्ही सगळेजण तुमची वाट बघतो आहे. तुमच्या सक्रिय पुढाकारासाठी अगोदरच आभार. धन्यवाद.